सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्या, सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल, तर रिया चक्रवर्तीसह इतर आरोपींना क्लीन चिट. नागपूर हिंसाचारात दंगलखोरांकडून नुकसानीची वसुली, नुकसान भरलं नाही तर संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा. तर नुकसान झालेल्यांना 3 ते 4 दिवसात मिळणार भरपाई. आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. नागपूरमधला हिंसाचार फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी माझा व्हिजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला होता संशय. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडून जप्त, दुबईचा फोटो मीडियात व्हायरल झाल्यावर कारवाई, लुकआउट सर्क्युलर जारी. तर कोरटकरला कुठूनही शोधून काढणारच फडणवीसांचा निर्धार. दिशा प्रकरणी उद्धव यांनी 2दा फोन करत आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली. नारायण राणेंचा दावा. तसंच पूर्वी दंगलीचं प्लॅनिंग मातोश्रीवर होत असे, नितेश राणेंचा नवा आरोप. तर कचऱ्यावर लक्ष देत नाही आदित्य ठाकरेंचा पलटवार. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर. अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मान. मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका पोलीस प्रशासनाची परवानगी. महापालिकेची पक्षबांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणाबाबत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.